काही गोष्टी जेवढ्या सोप्या दिसतात तेवढ्या त्या अजिबात नसतात. या पायपुसणीचं सुद्धा माझ्या बाबतीत असंच झालं. मला असं वाटलं की ही खूप सोपी पडेल मला. तशी होती सोपी, पण त्याच्यात एवढा वेळ गेला की विचारता सोय नाही. मी डबल एक्सेल टी शर्ट घेतला आणि त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. हे प्रत्येकी 2 इंचाचे स्ट्रिप कापून मी नंतर हे तुकडे असे करून घेतले. त्यानंतर आपल्या ज्या जुन्या पॅन्ट्स किंवा कुठलेही कापड तुम्हाला घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता. मी इथे जीन्स यासाठी घेतली की ती कडक असते आणि माझ्याकडे पडलेल्या पण होत्या. तर इथे मी दुसऱ्या पायपुसणीचा आकार आखून घेतला, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट त्या शेपची आणि त्या साईजची मिळेल, कमी जास्त होणार नाही. त्यानंतर 2 इंचाच्या छोट्या स्ट्रिप कापल्या होत्या, म्हणून इथे 1-1 इंचाचे असे हे आखून घेतलेले आहेत. व्हिडिओमध्ये नीट दिसावं म्हणून मी इथे ब्लॅक कलरवरती आखून घेतलेला आहे. ज्या कलरचा टी शर्ट असेल त्याच कलरचा खाली बेस तुम्हाला घ्यायचा आहे. शक्यतो टी शर्ट घ्या, कारण कट केल्यानंतर त्याचे धागे निघत नाहीत. मला संपूर्ण येलो कलरमध्येच ही पायपुसणी बनवायची होती, म्हणून मी एकच टी शर्ट वापरला आहे. तुमच्याकडे एका टी शर्टमध्ये जर होणार नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन यूज करून छान डिझाईन करून सुद्धा हे करू शकतात. तर इथे मी येलो लावून घेतलेला आहे कापड, जे माझ्याकडे ब्लाऊज पीस वगैरे उरलेलं होतं, सगळं उरलेल्या कपड्यातच मी इथे करून घेतले. आणि हे दिसताना असं वाटत असेल सोपं आहे, पण याला जवळपास मला 3 दिवस लागलेले. 3 दिवसात थोडं करून मी हे पूर्ण केलं. आणि नंतर पुन्हा याला बेस लावण्यासाठी मी पुन्हा पॅन्टचेच कापड वापरलेले आहे. तुम्ही कुठलेही कापड वापरू शकतात. जर तुमच्याकडे खूप पेशन्स असतील, वेळ असेल, तरच तुम्ही हे तयार करायला घ्या, नाही तर अजिबात घेऊ नका. हा माझा सल्ला आहे तुम्हाला, कारण मला अगदी कंटाळा आलेला पूर्ण करत. पण शेवटी जेव्हा ते पूर्ण झालं तेव्हा ते खूप छान दिसत होतं.